यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे। खतांसोबत सक्तीची विक्री बंद आहे। नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई आहे। शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्याकरता हा निर्णय घेतल्याचं कळतंय। पावसाळ्यामध्ये होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे। संभाव्य पूर परिस्थितीकरता कोल्हापूर मनपा सज्ज आहे। पंचगंगेत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं पार पडली आहेत। मान्सून पूर्वची तयारीमध्ये आपल्याकडे काय काय इक्विपमेंट्स आहेत याची सगळी पाहणी केली। त्याच्यामध्ये आपल्याकडे 14 इन्फ्लेटेबल बोटी आहेत, आपल्याकडे थर्मल इमेज कॅमेरा आहे, आपल्याकडे रिमोट कंट्रोल लाईफ बॉय आहे, आपल्याकडे ड्रोन, वेगवेगळे टाईपचे कटर्स आहेत। ज्या ज्या एरियामध्ये पहिला पुराचं पाणी घुसेल त्या एरियामध्ये जाऊन आम्ही अनाउन्सिंग करून आणि त्या पब्लिकला जिथे आपल्याला शेल्टरला शिफ्ट करायचं त्या शेल्टरमध्ये पाणी, लाईट ह्याची सगळी सुविधा माननीय कमिशनर साहेब यांनी बघितलेली जाईल, तशा आदेश काढलेले आहेत। नवी मुंबईत नियमांचं उल्लंघन करून छमछम सुरूच आहे। अधिवेशन कालावधीत बंद असलेले डान्स बार पुन्हा सुरू आहेत। नवी मुंबईतील अनेक डान्स बार सुरूच आहेत। सुरू असलेल्या डान्स बारकडे नवी मुंबई पोलिसांचं दुर्लक्ष आहे। नवी मुंबई पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का हा सवाल उपस्थित आहे। नवी मुंबई पोलिसांना हप्ते देऊन डान्स बार सुरू असल्याचा आरोप हा केला जातोय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात डान्स बार प्रकरणावरून कारवाईचा इशाराही दिलेला होता। 3 पेक्षा अधिक वेळा उल्लंघन झाल्यास कायमचे डान्स बार बंद होतील असा इशारा देण्यात आलेला होता। तरीही नवी मुंबई झोन 3 चे पोलीस उपायुक्त यांचे आणि पोलीस प्रशासनाचे नवी मुंबईतील डान्स बारकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। अशा अवैध धंद्यांना परवानगी देतं कोण हा मुद्दा उपस्थित आहे। वारंवार लोकशाही मराठी या गोष्टी समोर आणतीये, मात्र कारवाई होताना दिसत नाहीये। काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे, पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात। त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची। तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे। त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय। आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।